मित्रो, सगळेच पिकं जशी शेतकऱ्याला घेता येणार नाहीत, पण तसं माणसांना सगळीच नाती जोपासता येत नाहीत. पण काही ना काही नाती तरी माणसाने जोपासलीच पाहिजे, हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. सगळीच नाती जोपासता येत नाहीत, सगळीच नाती टिकवता येत नाहीत, सगळीच नाती निर्माण करता येत नाहीत, हे वास्तव जरी असलं तर काही नाती जोपासावी लागतात, काही नाती टिकवावी लागतात, काही नाती निर्माण करावी लागतात. माणूस म्हणून एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात, हे लक्षात ठेवा. काही नाती हे क्षणभंगूर असतात, टेम्पररी असतात. काही नाती हे शाश्वत असतात. टेम्पररी नाती एखाद्या क्षुल्लक कारणासाठी, एखाद्या क्षुल्लक स्वार्थासाठी ते दोघे एकत्र येतात. क्षुल्लक कारण संपलं की तू तिकडी मी इकडी, असे नाते अनेक असतात. हे नाते क्षणभंगूर नाते स्वार्थावर आधारित असतात. अशी नाती कधीकधी त्या नात्याला जर स्वार्थ बाजूला जाऊन व्यापक स्वरूप आलं तर ती नाती सुद्धा दृढ नाती म्हणून पुढे येऊ शकतात. भावनिक आज आपण या नातेसंबंधाच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. काही जण म्हणतात नातं महत्त्वाचं आहे, नातं महत्त्वाचं की यश महत्त्वाचं. एकाने मला प्रश्न विचारला, नातं महत्त्वाचं की यश महत्त्वाचं. आता मी त्याला म्हणलं नात्यातलं यश महत्त्वाचं. जसं नात्यातलं यश महत्त्वाचं गरजेचं आहे, तसंच जीवनामध्ये परीक्षेतलं यश, नोकरीतलं यश, व्यवसायातलं यश, उद्योगातलं यश, व्यापारातलं यश, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण नातेसंबंधातलं यश तुमचं भावनिक विश्व समृद्ध करते. तसं व्यवहारामध्ये नोकरी आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, या क्षेत्रामधलं जे यश आहे हे तुमचं आर्थिक विश्व समृद्ध करते. त्यामुळं दोन्ही बाबीतलं यश महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं, आपण नोकरीमध्ये यशस्वी आहोत, व्यवसायामध्ये यशस्वी आहोत, उद्योगामध्ये आहोत, कोणी व्यापारामध्ये असेल, ज्याचं त्याचं. पण नातेसंबंधामध्ये काही नातेसंबंधामध्ये फेल असेल तर ठीक आहे, पण सगळ्याच नात्यात फेल असणं हे माणसाच्या आयुष्याला वेदनेत ढकलणारी बाब आहे. सगळीच नाती जोपासता येणार नाहीत, सगळीच नाती टिकवता येणार नाहीत, सगळीच नाती निर्माण करता येत नाहीत, हे जरी खरे असलं तर मी अगोदरच सांगितलंय. पण काही नाती तरी तुम्हाला प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, आई वडिलांचं नातं आहे, ते शाश्वत स्वरूपाचं नातं आहे. हे नातं तुम्हाला जोपासता येणं. दुसरं नातं आहे बहीण भाऊ, खूप महत्त्वाचं नातं आहे. बहीण भावाचं नातं, भावाभावाचं नातं हे पाठबळ महत्त्वाचं आहे. हे पाठबळ तुम्हाला देणारं नातं आहे. हे तर आईवडिलांचं नातं तर हे सर्वांगांना म्हणजे तुमच्या जीवन समृद्धीचा तो मार्ग आहे. ते नातं तुम्हाला भावनिक सपोर्ट सुद्धा करते, सगळ्या पद्धतीचा सपोर्ट असते त्यांचा. महत्वाचं आणखीन एक नातं म्हणजे पती पत्नीचं नातं. आई वडिलांचं नातं हे बघितलं तर पती पत्नीचं नातं सुद्धा अतिशय गहिरं नातं आहे. अशा काही नात्यांची तरी किमान जोपासना करता आली पाहिजे. सगळेच मित्रांचं सगळ्यांसोबत मैत्री करता येणार नाही, सगळ्यांसोबतच मैत्री टिकवता येणार नाही, सगळ्यांच मैत्री जोपासता येणार नाही. तर काही एक 4-2 तरी मित्र
असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. कारण का गरजेचं आहे? जीवन म्हटल्यानंतर असं अगदी फुलं अंतरलेला नसते. वाटेवर असे फुलंच आहेत रोज असं नसतं. कधी अग्नी पण वाटेवर असतो. अडचणी असतात, समस्या असतात, प्रश्न असतात, भावनिक गुंतागुंत असते. अशा वेळी आघात असतात, आरोप असतात. सगळं संपलंय असं वाटावं अशा काही परिस्थिती येतात. तेव्हा हे नाते तुम्हाला त्यातून तारून नेतात. जसं जहाज आपल्याला या तीरावरून त्या तीरावर नेते, तसं ही नाती आपल्याला जीवनामध्ये या संकट, अडचणी, प्रश्न, समस्याच्या कोलाहलामध्ये तुम्हाला तारून नेण्याचं काम करतात. हे सत्य आपण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. ह्या नात्याची काय फायदे आहेत एकदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नातं जोपासणं किती गरजेची एक गोष्ट आहे हे लक्षात येते. नाती का तुटतात, नाती तुटण्याची काय कारण आहेत, नाती तुटू नये म्हणून काय करायला पाहिजे, हे सुद्धा मी सांगणार आहे. पण एक महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला नात्यांची गरज प्रकर्षानं जाणवणारे 2 ठिकाणी तुम्ही जाऊन या. एक अनाथ आश्रम, दुसरं वृद्धाश्रम. आणि तिसरं पाळणा घरात जाऊन या. ते लेकरं आपल्या आई वडिलांची कशी चिमणीची वाट जसे पाखरं बघतात ना, तसे ते बघत असतात. पण आता व्यवसाय आहे, व्यापार आहे, उद्योग आहे, नोकरी आहे, पोटाच्या गरजा भागवण्यासाठी माणसाला तडफड करावं लागतं. अशा वेळी पाळणा घरामध्ये लेकरं ठेवावं लागते. मी याबद्दल काही नकारात्मक मत व्यक्त करू शकत नाही, कारण अनेक ठिकाणी ती समाजाची गरज होऊन बसलेली आहे. पण तशी वेळ येऊ नये यासाठी काही प्रयत्न करता येतील का? त्यांना इतरांचा काही आधार येता येईल का? जर जमलं तर ते मात्र समाजाने बघावं. मग ते आजी आजोबाचा आधार घेता येते का बघावं, किंवा इतर काही नात्यांचा आधार घेता येते का बघावं. एवढंच मी या निमित्तानं सांगेल. पण पाळणाघरं नसावेत असं काही मी म्हणणार नाही, कारण ती आता समाजाला, कारण एकट्याला नोकरी करून चालत नाही, दोघांना नोकरी काही करावं लागते, वाढती महागाई आहे, अनेक गोष्टी आहेत. आपण त्या विषयावर आज काही बोलायचं नाही. आता मी दुसरा महत्त्वाचा विषय बोलतोय की वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम या ठिकाणी सुद्धा किती नात्याची गरज आहे यांना, हे तुम्हाला लक्षात येऊ शकते. ही माणसं नात्याला किती भुकेलेली दिसतात, किती आतून पोखरलेली दिसतात. सगळंच आहे पण प्रेम नाही, असंही काही वृद्धाश्रम अतिशय सर्व सोयीयुक्त सज्ज दिसतात. पण त्या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट, जे रक्ताच्या नात्यातलं जे प्रेम असते, त्या प्रेमाला ते भुकेलेली पाखरं असतात. हे सुद्धा आपण थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. आणि जसं आईवडिलांनी लहानपणी आपल्याला जोपासलेलं असतं, त्यांनी अडचण म्हणून बाजूला फेकलेलं नसते, तसं वृद्धाश्रमामध्ये फेकायचं काही गरज नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जर वाटलंच तर वृद्धाश्रमामध्ये काही जणांना नाईलाज म्हणून पण ठेवावं लागते. असेही काही लोक आहेत. आता त्यांना कोणी नाहीच, त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागणं हा काही भाग नाही. परंतु असताना त्यांना ॲडजस्ट न करणं, मग तिथं कुठं मुलामुळे, कुठं सुनेमुळे असं जे घडत असेल, तर मोठ्या मनानं
आपल्याच रक्ताची नाती आपल्याला जर स्वीकारता आली तर हे वृद्धाश्रम तून आणता आलं घरी तर ते खूप महत्वाची गोष्ट ठरेल. कारण एक वृद्धाश्रमाच्या संदर्भात मध्ये गोष्ट सांगेल. एकदा मुलांना सांगण्यात आलं, मुलांना शाळेमध्ये सांगण्यात आलं की तुमचा फॅमिली फोटो आणा, म्हणजे तुमच्या कुटुंबाचा फोटो आणा. त्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबा आणि तुम्ही भाऊ बहीण जे आहे 5-6 जणांचं तरी किमान आणा असं सांगण्यात आलं. तो मुलं घेऊन हट्ट करू लागला, आजी आजोबा आपल्या वृद्धाश्रमात आहेत, त्यांना घरी घेऊन या, तिथं फोटो काढूया. तर ते म्हणले घरी आणल्यानंतर जाणार नाहीत, मग आपण जाऊ तिथं. अशी तडजोड करण्यात आली सुनेच्या माध्यमातून. मग तिची काय अडचण असेल बिचारीची आपल्याला काय माहिती आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी फोटो काढले, खाली मान घालून आले. काय स्वाभिमानानं थोडंच येतात तिथं, फार पराक्रम करून थोडंच आले. परत येत असताना त्या मुलाने विचारलेला प्रश्न काळजाला चिरणारा आहे. त्या मुलाने प्रश्न उपस्थित केला. ते मुलगा म्हणाला, मम्मी पप्पा तुम्हाला पण मी अशा या वृद्धाश्रमापेक्षा छान वृद्धाश्रमामध्ये ठेवतो. तेव्हा चरर त्या नवरा बायको दोघांच्या काळजाला भिनलं. घरी आल्यावर ते आत्मपरीक्षण करायला लागले. आपण काय पेरतोय? या मुलाला कोणी सांगितलं हे सगळं? काय सांगावं पोरांना? काय कसे संस्कार करावे आई वडिलांच्या प्रेमाची? आणि अस्वस्थ झाले. रात्रभर ते कुटुंब झोपलं नाही. तेव्हा त्यांनी परत जाऊन त्या आई वडिलांना घेऊन आले घरी. सांगण्याचा मुद्दा हा आहे, कुठेतरी या गोष्टीची जाणीव होऊ देणं गरजेचं आहे. मुस्लिम धर्मियामध्ये फारसे वृद्धाश्रम दिसत नाहीत. ही एक चांगली गोष्ट आहे. जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पाहिजे. मला जे काही मी जे वाचण्यात आलं ते त्या संदर्भातून तो मुद्दा मी सांगितलेला, नाही तर त्याचंही राजकारण करण्याचं काही कारण नाही. तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. तर ह्या गुणदोषासह आपली माणसं आपल्याला स्वीकारता जर आली तर ह्या वृद्धाश्रमाची गरज लागणार नाही. कारण अनाथाश्रमाच्या बद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अनाथ आश्रम ही एक वेगळी विषय आहे. तिथं वेगवेगळ्या कारणाने कुठल्या तरी संबंधातून जे लेकरं जन्माला येतात ते रस्त्यावर असं फेकून दिली जातात. अशा वेळी त्या मुलांना नेऊन त्या अनाथ आश्रमामध्ये वाढवलं जातं. सिंधुताई सपकाळचं उदाहरण आपण घेऊ शकता. त्या आता नाहीत या जगामध्ये. पण ह्या अनाथ आश्रमामध्ये माझा मुलगा विनीतचा मी वाढदिवस एकदा केला होता. त्या लेकराला काहीतरी भेट द्यावी, लेकरांना काही खाऊ घालावं म्हणून, आणि काही वस्तू भेट, पुस्तक, काही पेन अशा स्वरूपाचे ते भेट होती. ते मुलं ते छानपैकी ते वही पेन पुस्तक पाहत होते. आता आपली मुलं आपल्याला दाखवतात आणून घरी, मला हे दिले शाळेत, यांनी गिफ्ट दिले वगैरे, असं काही कुठल्या तरी काही गोष्टी सांगत असतात. त्यांनी कोणाला सांगायचं? त्या मुलांनी हे कोणाला सांगायचं हा प्रश्न, कोणाला सांगतील असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मी त्या मुलांशी संवाद साधला. त्या मुलांना मी विचारलं. त्यातून अतिशय भयानक वास्तव समोर आलं. मित्र, आई वडिलांचं नाव न सांगता जर आलं माणसाला, ज्यांना आई वडिलांचा पत्ता नाही,
त्यांना इतर कोणत्याही नात्याचा पत्ता देता येत नाही. इतर नात्याचा म्हणजे रक्तसंबंधी नात्याचा. मग त्याच्यामध्ये कोणाकोणाचा देता येत नाही? आईवडिलांचा पत्ता देता येत नाही म्हणजेच आता इतर कोणाकोणाचा देता येत नाही? आजी, आजोबा, पंजोबा, पणजी, काका, काकू, मावशी, आत्या, मामा, मामी, भाऊ, बहीण, इतके अनेक नाते आहेत. आता कुठल्याच नात्याचा, रक्तसंबंधी नात्याचा पत्ता देता येत नाही. या नात्याचा जसा त्यांना पत्ता नसतो, त्याच्या गावाचाही त्याला पत्ता नसतो. अनेकांना जरा जन्मताच फेकून दिले त्याच्याबद्दल बोलतोय. त्यांना गावाचा पत्ता येत नाही. गावाचा पत्ता सांगता येत नाही म्हणजे तालुक्याचा सांगता येत नाही, जिल्ह्याचा सांगता येत नाही. म्हणजे किती नात्याचा उन्हाळा यांच्या जीवनात झालेला आहे बघून घ्या. एवढ्या सगळ्या नात्याचा उन्हाळा झालेले असतानाही ती माणसं, ती लेकरं जगतायत. आणि तुमचं एखादं नातं तुटलं तरी आता काही जगण्यालाच अर्थ राहिला नाही म्हणून काही जण काहीतरी वेगळंच पावलं उचलतात. त्यांनी हे सगळं ऐका. थोडं तुमच्या डोक्यात थोडा प्रकाश पडावा म्हणून हे बोलतोय मी. तर मित्र, नात्याबद्दल अजून काही खूप गोष्टी सांगता येतील. नातं निकोप ठेवण्यासाठी काय करावं, नात्याचे कोणते आधारस्तंभ आहेत, नाते का विस्कटतात, विस्कटलेली नाती परत कशी जवळ आणता येतील, या आणि आणखीन काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मी देणार आहे. नात्याचे 4 आधारस्तंभ, जे पक्के आधारस्तंभ आहेत, ते देखील ऐकायला तुम्ही विसरू नका. त्या संदर्भातही मी बोलणार आहे. खूप सुंदर हे सगळं विवेचन असणार आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी थोडं तरी नातं आणि नातेसंबंध याविषयी ऐकण्यासाठी, याविषयी वाचण्यासाठी, याविषयी समजून घेण्यासाठी, याविषयी थोडासा तरी वेळ आयुष्यातला आपण काढणं गरजेचं आहे. मुद्दाम ऑक्सिजन घेण्यासाठी जसा वेळ काढणं गरजेचं आहे, तसा मुद्दामून या नात्यावर काही विचार करायला वेळ काढणं गरजेचं आहे. अतिशय शांत मनानं नात्यावर विचार करणं गरजेचं आहे. मित्रो, एखाद्या व्यवसायामध्ये थोडंसं यश कमी अधिक असेल तरी चालेल, पण काही नात्यामधलं यश तुम्हाला प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. ते कसे घ्यावेत या संदर्भातही मी पुढे बोलणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. हा भाग जर पहिला भाग आवडला असेल तर आपण आपल्याला ज्यांना हा व्हिडिओ पाठवावा वाटतो त्यांना पाठवू शकतो. धन्यवाद.